लोकशाही विचाराचा बुलंद आवाज, लोक परिषद न्यूज। रविदास महाराजांचे विचार त्यांचे अमृतवाणीच्या माध्यमातून समाज बांधव व जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी रमेश पहारे महाराज सतत प्रयत्नशील असतात। याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते सुरेश गवडी यांनी आपल्या घरापासूनच रविदासजी महाराजांचे विचार व अमृतवाणीचा प्रसार व्हावा यासाठी आपल्या राहत्या घरी सत्संगाचे आयोजन केले होते। यावेळी बोलताना पहारे महाराज म्हणाले की संत शिरोमणी रविदास महाराज मध्ययुगीन भारतातील भक्ती चळवळीचे एक महान संत, समाजसुधारक आणि कवी होते। 14व्या-15व्या शतकात वाराणसी काशी येथे जन्मलेले त्यांनी मन चंगा तो कठौती में गंगा हा संदेश देत आंतरिक पवित्रता आणि समानतेचा मार्ग दाखवला। चर्मकार समाजातील असूनही त्यांनी आध्यात्मिक उंची गाठून जातीभेद विरोधात लढा दिला। त्यांचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे। त्यांची माहिती येणाऱ्या पिढीला माहिती व्हावी यासाठी समाज बांधवांनी घरोघरी रविदास महाराजांच्या अमृतवाणी व सत्संगांचे आयोजन केले पाहिजे असे पहारे महाराज म्हणाले। यावेळी रघुनाथ पद्मे, रामू फुलमाडी, गणेश फुलमाडी आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। देश आपल्या घरापासून सुरुवात केले। जसं संतांच्या वाणीचं सगळ्यात पहिले पदार्पण स्वतःच्या आत्म्यापासून सुरुवात करावी लागते, तशीच त्यांनी आज आपल्या स्वतःच्या जागृती, स्वतःच्या परिवार, पूर्ण नातलग मित्रमंडळी बनवून आज गुरु रविदास महाराजांच्या खऱ्या विचाराशी जुळण्याचं सौभाग्य प्राप्त झालं। जसं अमृतवाणी पाठशाळा ही मागच्या 2 वर्षापासून कात्रज प्रचारक केंद्र महाराष्ट्रमधून सुरुवात होते, पण ते दुरून ऐकत होते। आज समक्ष त्यांनी आपल्या परिवारांच्या लहान मुलाबाळांना, परिवारांना, मित्रमंडळींना सगळ्यांना जागृत करून त्यांना दाखवलं की गुरु रविदास महाराजांचे विचार ब्रह्मविचार आणि तर आज आपल्या निवासस्थानी संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांची वाणी ठेवण्यात आली होती। कसंच तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली आणि कोण उपस्थित होते यावेळी? आज आमच्या समाजाचे गुरु रविदास महाराजाच्या वाणीचा प्रचार प्रमुख पहारे महाराज हे गेल्या 10 तारखेला आम्ही त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो। त्यांचा वाढदिवस साजरा केला आणि त्याच्यातून मला एक प्रेरणा मिळाली की रविदास महाराजाचे विचार हे घराघरामध्ये पोहोचले पाहिजे आणि आमचे पहारे महाराज हे समाजाचे गुरु रविदास महाराजाच्या वाणीचे प्रचारक आहेत। 9 राज्यामध्ये 9 राज्याचे त्यांच्यावर प्रचार प्रमुख आहेत ते, आणि 9 राज्यांनी त्यांना गोल्ड मेडल दिलं की त्यांनी आसाम, दिल्ली, कर्नाटक आणि आंध्रा, गुजरात त्या राज्यामध्ये सुद्धा जाऊन महाराजाच्या वाणीचा प्रचार केला, घराघरामध्ये पोहोचवला आणि लोकांना आज जनजागृती झाली। रविदास महाराजांचे विचार घराघरामध्ये गेले आणि डॉक्टर बाबासाहेबांचे विचार घराघरामध्ये गेले, भगवान गौतम बुद्धाचे विचार घराघरामध्ये गेल्यामुळं आमच्या समाजामध्ये एक नवीन समाजामध्ये जागृतता तयार झाली आणि आमचा समाज आता रविदास महाराजाच्या वाणीशी जुडलेला आहे आणि आता घराघरामध्ये आम्ही हा प्रचार प्रसाराचं माध्यम पहारे महाराजाच्या माध्यमातून ह्या प्रत्येक घरी एक 8 दिवसांनी, 4 दिवसांनी, आता 4 दिवसांची संगत घेणार आहेत। तर महिला, पुरुष आणि लहान मुलं, बालक याच्यामध्ये सगळे सामील झाले आणि रविदास महाराजाचे विचार आम्हाला आज पहारे महाराजाच्या माध्यमातून कळाले आणि आज आम्हाला असा आनंद झाला की आम्ही आनंदाने फुलावून गेलो आणि आज भरभरून गेलो आम्ही त्या आनंदाने। माझ्या सुना, माझे नातू, माझे नातेवाईक आणि या औरंगाबाद ऐतिहासिक शहरामध्ये, संभाजीनगरमध्ये आज ही गुरु रविदास महाराजाची वाणी, अमृतवाणी, माझ्या घरी त्याचा पाठ झाला, पाठांतर केलं पहारे महाराजांनी आणि आम्हाला त्यांच्यातून एक नवीन शिकवण मिळाली आणि त्यांनी खूप चांगला संदेश दिला नवीन येणाऱ्या पिढीलासुद्धा। आणि समाजातील लोकांना रविदास वाणी घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी महाराज काम करतात।
तुम्ही या माध्यमातून काय करणार? तुम्ही पण एक संघटन मी समाजाचा एक छोटासा कार्यकर्ता आहे आणि माझी एक इच्छा आहे की जसं माझ्या घरी संगत झाली तशीच अनेकांनी संगतीच्या माध्यमातून महाराजाची अमृतवाणीचा पाठ झाल्यामुळं महाराजाचे विचार हे आत्मसात करायला पाहिजे समाजाने. नवीन पिढीला सुद्धा त्याच्यातून बोध घ्यायला पाहिजे. नवीन पिढीमध्ये एक रुची तयार होईल असं मी आव्हान तयार करतो समाज बांधवांना. चला, पुन्हा नाव आपलं? माझं नाव सुरेश गवळी. मी राहतो संभाजीनगर शहरामध्ये आणि आज माझ्या घरीच सत्संग झालं. असं सत्संग प्रत्येकाने आपल्या घरी घरी घ्यावा एवढीच माझी विनंती आहे समाजाला. जगद्गुरू संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांचा सत्संगाचा कार्यक्रम घेण्यात आला. काय कोण होतं या कार्यक्रमाला फोकस काय? आजच्या सर्व परिवार इथं मी जो स्वाद घेतला अतिशय सुंदर आणि मस्त त्यांनी वाणी चांगल्या प्रकारे सांगितली आणि आनंद वाटला. तुम्ही वाणीमध्ये ऐकताना कोणत्या प्रकारचे शब्द ऐकण्यात आले आणि कसं प्रभाव वाटला? वाणीमध्ये रविदासाच्या संदर्भामध्ये अतिशय जुन्या इतिहास 13व्या शतकापर्यंतचे जे काही उद्गार आहे ते या सत्संगमध्ये सर्वांच्या कानावर पोहोचले. ते या माध्यमातून समाजातील लोकांना काय संदेश देणार? समाजाच्या लोकांनी हा घर घर में सत्संग हो, अमृतवाणी का रविदास महाराजाची प्रचार प्रसार कायमस्वरूपी हो आणि सगळ्यांना जनजागृती या माध्यमातून समाजाला मिळो. आपण मी रघुनाथ पद्मे